गुढे पाचगणी पठार चांदोलीच्या सौंदर्यात भर घालणारा निसर्गाचा नजराणा। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला वसलेलं गुढे पाचगणी पठार हे चांदोली राष्ट्रीय उद्यानालगतचं निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांना भुरळ घालू लागलं। उंच सह्याद्रीच्या रांगा, धबधबे, वाऱ्याने हेलावणाऱ्या पवनचक्क्या, ढगांची ये-जा, विविध रंगी रानफुलांचा बहर आणि रोमांचक नागमोडी घाटवाटा यामुळे हे पठार मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलंय। सध्या या परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरू असून निसर्ग सौंदर्य अधिकच खुलतंय। मात्र इथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्यानं पर्यटकांमध्ये नाराजी आहे। पर्यटन विकास महामंडळ व शासनाने लक्ष घालून विकास केल्यास या भागाचा पर्यटन नकाशावर ठसा उमटवू शकतं, तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात। विशाल क्रांती वृत्तसेवा, चांदोली। निसर्गाचं सौंदर्य हे कणाकणामध्ये बसलेले आहे। याची प्रचिती सध्या गुढे पाचगणीचं पठार करून देत आहे। या पठारावरती पसरलेल्या हिरवाकंच डोंगर रांगा, गगनचुंबी पवनचक्क्या, कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि घाटवळणाचा रस्ता हे आकर्षणाचं केंद्र बनलेले आहेत। त्यामुळे सर्वांनीच या आकर्षित दुर्लभनीय अशा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद मनमुराद लुटा। नमस्ते। सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण, चांदोली अभयारण्य हे आपल्या सर्वांच्याच पर्यटनाचे ठिकाणे आहेत, परंतु गुढे पाचगणी हे ठिकाण पर्यटकांना माहिती नाही आहे। आज विज्ञान असल्यामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांनाच निसर्गाचा आनंद घेता येतो। या ठिकाणी थोड्या अजून सोयीसुविधा झाल्यास पर्यटक अजून खूपच आनंदी आणि उत्साही राहतील, असे हे एक आपलं गुढे पाचगणी, सांगली जिल्ह्यामधील गुढे पाचगणी ठिकाण आहे। त्यामध्ये सर्वच पर्यटक इथे येऊन आनंद घेतात। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गुढे पाचगणी ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे। चांदोलीवर निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे। या ठिकाणचं सौंदर्य पाहिल्यानंतर याची प्रचिती येते। चांदोली धरण, चांदोली अभयारण्य ही या ठिकाणची प्रमुख पर्यटन स्थळ आहे। यातच आता गुढे पाचगणी पठाराची भर पडली आहे। सध्या वातावरण खूप छान झालेलं आहे। आल्हाददायक असं या ठिकाणचं वातावरण आहे। उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्यातून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आहेत, आकाशात खाली उतरलेले ढग आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झालेली पर्यटकांची गर्दी यामुळे इथलं वातावरण अत्यंत नयनरम्य आहे। इतकंच नाही तर ते डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतंय। मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी नाही। शासनानं जर विचार केला किंवा मनात आणलं तर या ठिकाणी खूप मोठा विकास या भागाचा होऊ शकतो। या ठिकाणी मोठमोठे डोंगर आहेत, त्या डोंगरांमध्ये रोपवे होऊ शकतं। त्याचबरोबर उंच पठार आहे, त्यामुळे पॅराग्लायडिंग होऊ शकतं। त्याचबरोबर या ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत, या ठिकाणी जर रस्ते केले अनेक पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहोचतील, या ठिकाणच्या सौंदर्याचा आनंद लुटतील। या ठिकाणी शेकडो एकर खाजगी मालकीची जमीन आहे। शासनानं जर उद्योगधंद्यांना चालना दिली तर इथं उद्योगधंदे वाढीस लागतील। अनेक या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत ते कामानिमित्त मुंबईला आहे। इथं जर व्यवसायाला चालना मिळाली तर त्यांची भटकंती थांबेल। पर्यायानं या परिसराचा विकास होईल। खऱ्या अर्थानं गरज आहे ती पर्यटन विकास महामंडळानं याकडे लक्ष देऊन या भागाचा विकास करण्याची।